हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इथे बघणार आहोत आपल्या रेडीमेड ड्रेसला जी आहे ती स्लीव्ज कशी अटॅच करायची आहे. आपण फिटिंगचे व्हिडिओ टाकलेले होते, फक्त आपल्याकडे स्लीव्जचा व्हिडिओ बाकी होता एक टाकायचा. तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की स्लीव्ज कशी लावायची हे पण दाखवून द्या. तर मी माझ्याकडे इथे स्लीव्ज आहे. मी त्याला ह्या साईडनं फोल्ड करून घेते. जी एक खालची ओपन सरळ भाग असतो त्या साईडला खालच्या बाजूने मी फोल्ड करून घेणार आहेत. जर तुम्हाला स्लीव्ज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही तुमच्या मापानुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे मोठी असेल, जर छोटी करायची असेल तर तुम्हाला माप घेऊन खालून कट करायचे आहे. आता रेग्युलर मला जेवढी आलेली होती मला तेवढीच ठेवायची होती, त्याच्यामुळे मी जेवढी स्लीव्ज आहे त्याला डायरेक्टली फोल्ड करायला घेतलं आहे. आपल्याला खालची बाजू जी आहे ती फिनिश करून घ्यायची आहे फोल्ड वगैरे करून. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला पिको वगैरे पाहिजे असेल तर पिको करून देऊ शकता. ह्या स्लीव्जला नॉर्मली पिको नाही लागत, पण जर फॅन्सी असेल तर नसेल तर आपण अशा पद्धतीने खाली फोल्ड करून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण इथे फोल्ड करून घेतलेले आहे. हा झालेला आहे स्लीव्ज रेडी खालची. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता स्लीव्जचा मिडल काढायचा आहे. तर मिडल काढल्याच्या पहिले आपल्याला एक फ्रंट आणि बॅक स्लीव्ज जी असते आपल्याला रेडीमेड टॉपची ती दोन्ही सेम आलेली असते. म्हणजे फ्रंट बॅक भाग असा काही नसतो. तुम्ही इथे बघू शकता खालच्या साईडनं दोन्ही पण आहे सेम आहे. तर आपल्याला आता इथे फ्रंट आणि बॅक काढून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्लीव्ज अशी सरळ ठेवून बघणार आहोत की आपल्याला फ्रंट भाग कोणत्या साईडनं येणार आहे स्लीव्जचा. तर जर सरळ फ्रंट भाग जो येणार आहे त्याला आपल्याला कट करायचा आहे थोडंसं शेप देऊन. तर या पद्धतीने आपण अशी स्लीव्ज लावून बघणार आहोत की आपला कोणता भाग फ्रंट येणार आहे. हा भाग फ्रंट येणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मी एक जो वरचाच फक्त भाग पकडून थोडा शेप देते स्लीव्जचा. जर तुम्हाला पॉसिबल नसेल होत तर तुम्ही असं ओपन करून पण देऊ शकता. आपल्याला फक्त स्लीव्जचा एक शेप द्यायचा आहे जो फ्रंटला जो घडी पडणार नाही याच्यासाठी. जशी आपली रेग्युलर ब्लाऊजला किंवा ड्रेसला असतं तसं पाऊण इंचाचा डिफरन्स, थोडासा अर्धा ते पाऊण इंचाचा डिफरन्स. तर आता आपले हा जो कमीवाला भाग आहे तो फ्रंटला लागणार आहे. तर आपल्याला आता हे शोल्डर जे आपले फिनिश झालेले आहे ड्रेसचे ते तसेच पकडायचे आहे. दोन्ही सरळच आहे, स्लीव्ज आणि कपडा दोन्ही पण मी सरळच पकडलेले आहे. आणि इथे शोल्डरचा मिडल आणि स्लीव्जचा मिडल आपल्याला घडी असल्यामुळे स्लीव्जचा मिडल लगेच लक्षात येतो. आपण शोल्डरचा मिडल असा ठेवून घेणार आहोत आणि सरळ स्टिच मारून घेणार आहोत. मी कपडा उलटा वगैरे कुठेच केलेला नाही आहे. फक्त इथे स्टिच मारताना आपल्याला याचं लक्ष ठेवायचं आहे की खालच्या साईडनं स्लीव्जचा कपडा पण आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा आतमध्ये टाकून घेऊ शकता. आता इथे आपल्याला 2 स्टिच मारायच्या असत्या, म्हणून मी पहिली जी आहे ती आतमधल्या साईडनं स्टिच मारते. म्हणजे पहिली जी आहे ती आतमधली स्टिच मारून घेते आहे. तुम्ही इथे या पद्धतीने आपल्याला सरळ भागाकडून स्टिच मारायची आहे. तर आपली स्लीव्ज इथे आपल्याला खूप मोठी आलेली आहे. काही वेळेस स्लीव्ज छोटी वगैरे येते. इथे खूप एक्स्ट्रा आहे माझी स्लीव्ज, तर मी एक्स्ट्रा जे आहे ती तसंच ठेवणार आहे. नंतर मी कट करून घेणार आहे जेव्हा आपण फिटिंग टाकणार आहोत तेव्हा. आता हे झाली एका साईडने. आता बॅक साईडनी मारताना परत आपल्याला कपडा असा ठेवायचा आहे आणि ह्यावेळेस काय होईल, मारताना स्लीव्ज वरती येईल आणि कपडा खाली जाईल. तर इथेही आपल्याला लक्ष देऊन खालून आतमधली जी स्टिच आहे ती स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्हाला आपण फिटिंग उसवलेली नाही, कारण की आपल्याला एवढी फिटिंग उसवायची गरजच नाही आहे. म्हणून मी फिटिंग न उसवता तुम्हाला डायरेक्टली स्लीव्ज कशी अटॅच करायची आहे ती सांगितलेली आहे. कारण मला इथे स्लीवची फिटिंग म्हणजे किती टाकायची आहे, जेवढी ऑलरेडी ड्रेसला फिटिंग आहे तेवढी स्लीवची फिटिंग टाकायची आहे, म्हणून त्याच्यामुळे मी काही उसवलेली नाही आहे. तर इथे आपल्याला सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. आपण बघू शकता इथे फिटिंगपर्यंत. इकडनं पण एक्स्ट्रा आहे, मी तोही तसंच ठेवलेला आहे एक्स्ट्रा कपडा. आपण नंतर कट करणारच आहोत. तर तुम्ही एका साईडनं आपली स्टिच मारून झालेली आहे. आता आपल्याला इथे वरतून एक स्टिच मारायची आहे, जेणेकरून काय होतं की घातल्याच्या नंतर असं जेव्हा हे होतं ना, हा कपडा थोडासा ओपन असल्यामुळे असं स्पेस दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला वरतून याच्यावरून स्टिच मारून घ्यायची आहे. तर याच्यावरतून पण आपण सरळ स्टिच मारणार आहोत. इथे तर हाफ करायची गरज नाही, कारण आपण पहिले स्लीव्ह जॉईन केलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे याने काय होतं, तुमची स्लीव्ह जर थोडीशी पाठीमागे कमी जास्तही झालेली असेल तर इथे ॲडजस्ट होऊन जाते. आणि जसं मी आत्ता दाखवलं की कपडा तुमचा वरतीही उचलत नाही साईडचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही स्टिच मारायची गरजेची आहे. थोडंसं स्टिच मारताना हा थोडा हळू मारायचे आहे, कारण आपण उसवलेली नसल्यामुळे थोडंसं तुमचा गोंधळ उडू शकतो. आणि तसंही उसवलं तरी तुम्हाला परत स्टिच मारावंच लागते, म्हणून मी काही उसवलेलं नाही आहे इथे त्याच्यावरतीच. आणि इथे उसवायची गरजही नाही आहे. जेव्हा स्लीव्ज अटॅच करतो तेव्हा फिटिंग उसवायची गरज पण पडत नाही आपल्याला. जेव्हा की तुमची फिटिंग जास्त आहे आणि स्लीव्ज तुम्हाला नंतर म्हणजे मोठी करायची आहे, तर तेव्हा तुम्हाला उसवावं लागतं. इथे तसं काही नाही आहे, म्हणून मी उसवलेलं नाही. तुम्ही या पद्धतीने आपली स्लीव्ज अशी अटॅच झालेली आहे. आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे आता कट करते आहे, जो एक्स्ट्रा आहे तो.
आणि याला आपल्याला आतमधून आता तुम्ही इथे बघू शकता आपली वरतून पण एकदम छान टीप आलेली आहे आणि आता जे आपल्याला आहे आतमधून फिटिंग टाकून घ्यायची आहे जसे आपण रेग्युलर. तर मला बॉडी फिटिंग अजिबात टाकायची नव्हती, मला फक्त स्लीव्ज फिट करायच्या होत्या, जी स्लीव्ज आहे त्या फिटिंग करायची होती. बॉडी फिटिंग नाहीच आहे, बॉडी फिटिंग अगोदर रेग्युलर जे आहे त्याच्यावरती स्टिच मारायची आहे, मला एक्स्ट्रा अलीकडे स्टिच मारायचीच नाही आहे. तर मी जे आहे इथे तुमच्याकडे स्लीवचं मेजरमेंट असेल तर ते घेऊ शकता, स्लीवचं मेजरमेंट आहे तर ते घेऊ शकता, किंवा मग इथे मला सरळ स्टिच मारायची आहे कारण की मला जे सांगितलेलं होतं मेजरमेंट सरळ स्टिच होती, तर मी इथे सरळ मारून घेणार होतो. तर मी शकते या पद्धतीने आपण इथे सरळ स्टिच मारलेली आहे. आपल्याला स्टिच लॉक करायची आहे, या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की जेव्हा आपण स्टार्ट करतो किंवा स्टिच एंड करतो तेव्हा आपल्याला ती जी आहे ती आपल्याला लॉक करायची असते. इथे मी परत एक स्टिच मारून घेत आहे की जे आपल्याला याच्यासाठी पाहिजे असतं, सेफ्टीसाठी. आपण प्रत्येक वेळेस 2-3 स्टिच तर मारतोच, तर त्याच्यामुळे आपल्याला इथे परत एक स्टिच मारायची आहे. आता मी ही स्टिच डायरेक्टली जी खालची जी स्टिच होती म्हणजे फिटिंगची त्याला अटॅच करत आहे. तुम्ही इथे बघू शकता की जी खालची फिटिंग होती माझी रेग्युलरची टॉपची पहिली, त्याला मी जाऊन स्टिच अटॅच करत आहे सेम, म्हणजे आपली जी फिटिंग आहे ती कमी जास्त व्हायला नको आहे आणि एकदम परफेक्ट यायला पाहिजे. तर तुम्ही त्याच्यात या पद्धतीने आपली स्टिच मारून झालेली आहे. मला खाली मी पहिले म्हटले बॉडी फिटिंग करायची नव्हती त्याच्यामुळे मी खाली स्टिच नेलेलीच नाही आहे. आणि ऑलरेडी आता आपल्याला काय करायचं, जसं मी ह्या साईडनं मारलेली आहे स्टिच म्हणजे स्लीव्ज अटॅच केलेली आहे, तशीच आपल्याला ह्या साईडनं पण स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. म्हणजे जशी मी ह्या साईडनं फोल्ड वगैरे करून घेतलेली आहे तशीच हे बघा तुम्ही मी इथे दोन्ही पण स्लीव्ज इथे रेडी करून दाखवलेले आहे. ही आहे एका साईडची स्लीव्ज आणि ही आहे दुसऱ्या साईडची स्लीव्ज. एकदम छान पद्धतीने आपले स्लीव्ज लागलेले आहे. आणि जर शोल्डर जरी पहिले फिटिंग केलेले असेल तरीही आपल्याला स्लीव्ज लावायला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये पण स्लीव्ज लावल्या गेलेल्या आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.